गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. चित्रदीप प्रकरण सुरू आहे आणि त्याचे 197 श्लोक झाले. 197वा श्लोक आपल्याला ब्रह्म असंग आहे, ईश्वर सृष्टी निर्माण करतो आणि जीव त्या सृष्टीचा भोग घेत बद्ध होऊन जीवन जगतो. अशा पद्धतीने हे तीन विचार मांडले आणि हे तीन विचार मांडताना त्या जीवाला असंही सांगितलं की आत्म हे तुझं स्वरूप आहे आणि ते तुझं स्वरूप असेल तर या बंधनातनं सुटका करून घेऊन, म्हणजे अज्ञानाच्या बंधनातनं सुटका करून घेऊन तू तुझ्या खऱ्या स्वरूपाशी एकरूप होऊ शकतो, असं सांगणारे एक श्रीगुरु पण आहेत. मुख्य विचार जो आहे इथे, जो ईश्वराच्या संदर्भातला खूप मोठा उहापोह चाललेला आहे. गेले 30-40 श्लोक, आणखीन काही जास्त श्लोक मागे या ईश्वरा संबंधित बोलले गेलेले. त्याची अचिंत्य शक्ती आहे एवढा जरी विचार माझ्या अंतःकरणात आला तर मग तो मला सहाय्यभूत होऊ शकतो. त्याच्या आज्ञेतलं जीवन जगणं हा खरा आपल्या अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्या आज्ञा मी पाळल्या, विधी ते पाळीत, हा सतत आपण विचार केलेला आहे. तर त्या आज्ञा मला माझ्या आनंदाकडे घेऊन जायला खूप काही उपयोगाला येऊ शकतात. एवढा जर विचार केला तर अजून पुढे काही ईश्वराचा विचार चालेल आणि तो झाल्यानंतर मग जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा विषय हा सुद्धा पुढे चित्रदीपाच्या निमित्ताने येणार आहे. 198वा श्लोक असं म्हणतो, ज्याप्रमाणे गाढ झोपेत स्वप्न पडते त्याप्रमाणे आनंदमय ईश्वराने मी बहु व्हावे असा संकल्प केला व त्या इक्षणाने तो हिरण्यगर्भ झाला. आता इथे जीवाला जसं गाढ झोपेत स्वप्न पडतं आणि ते स्वप्न पडल्यानंतर ज्याप्रमाणे तो ते स्वप्न अर्धवट झोपेत पाहतो, तसंच हा जो विचार आहे की त्या ईश्वराला मी बहु व्हावं असं वाटतं आणि बहु व्हावे असं वाटलं म्हणजे त्यांनी संकल्प निर्माण केला की त्यामुळे ही सृष्टी निर्माण होते, हे मांडलं. पण हे बहु व्हावे असं जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा त्या बहुपणाचा विचार सुद्धा त्या ब्रह्माला बहु व्हावे अशाही पद्धतीने बोलला गेलेला आहे आणि पुन्हा या ईश्वरालाही बहु व्हावे असं वाटलं अशा पद्धतीने बोलला गेलेला आहे. वास्तवात ईश्वर आणि ब्रह्म हे दोन वेगळ्या कॅटेगरी आपण तयार केल्या, त्या केवळ आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने केलेल्या आहेत की हा जो ईश्वर जो आहे त्याला कारणत्व द्यावं लागतं, या सृष्टी निर्मितीचं कारणत्व द्यावं लागतं आणि ब्रह्म आकर्ता आहे. ते आकर्ता किंवा सोहळ्यात ब्रह्म राहण्यासाठी आपल्याला या ईश्वराची एक कल्पित निर्मिती आपल्या पुढे तयार करावी लागते आणि म्हणून काही वेळा त्या ब्रह्मस्वरूपाला स्फुरण झालं असं जे बोललं जातं तसाच तो ईश्वराचा ईक्षणाचा विचार जो आहे तोही मांडला जातो. म्हणून इथे हे दोन जे वेगळे कन्सेप्ट मांडलेले आहेत ब्रह्म आणि ईश्वर, ते केवळ त्या जगत निर्मितीच्या कर्तृत्व घेण्यापुरते मांडलेले आहेत. एवढा जर विचार माझ्या अंतःकरणात पक्का आला तर ईश्वर सुद्धा अत्यंत माया त्याच्या स्वाधीन असल्यामुळे तो सुद्धा ब्रह्मरूप आहे हा विचार करता येईल. म्हणून इथे स्वप्न पाहणारा जो आहे तो कुठलीही क्रिया न करता सहज स्वप्न पाहतो असा त्याचा विचार करूया. आता त्याच्यामध्येही बारकावा आहे की स्वप्न पाहतो का स्वप्न त्याला कळतात, हाही विचार आहे. कारण स्वप्न पाहतो असं जर म्हणलं तर पुन्हा त्याचे डोळे कुठे उघडे होते स्वप्न पाहायला असाही विचार पुढे काही जण मांडतील. पण ते आत्मस्वरूपाच्या सत्तेवर तो स्वप्न पाहतो असा त्याचा विचार आपल्याला करता येतो. म्हणजे ती पडलेली स्वप्ने त्याला कळतात असाही एक त्याचा विचार करता येतो. म्हणजे स्वप्न जेवढ्या सहजतेने आपल्या झोपेमध्ये आपल्याला दिसून येतात, अर्धवट झोपेत कळतात, त्याचप्रमाणे इतक्या सहजतेने, मुख्य त्यातली सहजता आपल्याला सांगायची आहे, त्या सहजतेने केवळ एक संकल्प निर्माण करतो ईश्वर की ही सृष्टी निर्माण व्हावी आणि ती सृष्टी निर्माण होते. अप्रतिहत सामर्थ्य त्याच्याकडे असल्यामुळे, माया त्याच्या स्वाधीन असल्यामुळे त्याला जे हवं आहे तो ते करायला अत्यंत मोकळा असतो. पण जीव मात्र अज्ञान विशिष्ट चेतन असल्यामुळे त्याच्या प्रयत्नांना या ईश्वराच्या तुलनेत विचार करायची वेळ आली तर त्याचे प्रयत्न अत्यंत मर्यादित स्वरूपाचे असतात. पण तेच प्रयत्न जर का ब्रह्मस्वरूपाच्या दिशेला आपण वळवले तर तो ईश्वर आपल्याला सहाय्यभूत होतो आणि आपण ब्रह्मस्वरूपाशी ऐक्यरूप व्हायला त्याची पण आपल्याला खूप मदत होऊ शकते. 199वा श्लोक जो आहे, सृष्टीची निर्मिती क्रमाने की एकदम, असे दोन पद्धतीने इथं विचार आलेले आहेत आणि तो असा श्लोक सांगतो. दोन्ही अर्थाच्या श्रुती असल्यामुळे
व स्वप्ने ही त्याच प्रकारे पडत असल्याने जगत एकदम किंवा क्रमाने निर्माण झाले असे मानावे. आता दोन्ही अर्थाच्या श्रुती आहेत, की एका श्रुतीचं म्हणणं आहे, की ही सृष्टी एकदम निर्माण झाली, म्हणजे युगपत निर्माण झाली. आणि एका श्रुतीचं म्हणणं असं आहे, की ही सृष्टी जी आहे ती क्रमाक्रमाने निर्माण झाली. बरं, दोन्हीही श्रुती बलवान आहेत. म्हणजे या 10 उपनिषदकार जे आहेत, की जे आपण प्रामुख्याने मांडतो आणि त्याचा आपण जीव ब्रह्मैक्य ज्ञानासाठी विचार करतो, त्यांच्या दोघांमध्ये सुद्धा ही मतभिन्नता आहे. एक जण म्हणतो एकदम सृष्टी निर्माण झाली, एक जण म्हणतो क्रमाने झाली. पण त्यातलं उत्तर काय आहे? ती सृष्टी निर्माण झाली हा त्यातला भाग आहे. कारण पुढे एक स्वप्न दृष्टांत जोडलेला आहे, की स्वप्न कधी-कधी क्रमाने सुद्धा पडतात. या शब्दाचा अर्थ काही संगती असते आणि काही वेळा त्याच्यामध्ये काही संगती नसते. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की सृष्टी एकदम निर्माण झाली काय किंवा क्रमाने निर्माण झाली काय? तर सृष्टी निर्माण झाली याला होय म्हणावं. आणि सृष्टी जर निर्माण झालीये असं जर का होय म्हणलं, तर मग आता पुढचा एक विचार आपल्या अंतःकरणात येतो, की सृष्टी सत्य का मिथ्या? कारण जे निर्माण होतं ते काही काळ टिकतं आणि कालांतराने निघून जातं. याचा अर्थ सृष्टी जन्माला आली, काही काळ टिकते आणि कालांतराने जाते. याचा अर्थ क्रमाने निर्माण झाली सृष्टी तरी मिथ्या आहे आणि युगपत निर्माण झाली, एकदम निर्माण झाली तरी सुद्धा मिथ्या आहे. मग अशी जी माईक अनिर्वचनीय जी सृष्टी आहे, याचा निर्माणकर्ता कोण आहे? आता याचा निर्माणकर्ता मात्र ईश्वर आहे, हा मात्र विचार आपल्याला करता आला पाहिजे. ब्रह्म अकर्ता असल्यामुळे सृष्टी ईश्वर निर्माण करतो आणि सृष्टी निर्माण करून तो त्या आकाराचा होतो. अशा पद्धतीने तो जर त्या आकाराचा होत असेल, तर सृष्टीमध्ये त्याचंच वास्तव्य आहे, हा आपल्याला अन्वयार्थ स्वीकारता येतो. कारण अध्यस्थ अधिष्ठानाची भाषा जेव्हा तयार होते, तेव्हा मात्र हे सगळं काही घडतं ते ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर घडतं. पण ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर ईश्वर या जगाची निर्मिती करतो, असा जेव्हा विचार मांडायची वेळ येते, तेव्हा एक ब्रह्मस्वरूपाशिवाय सत्य दुसरं काहीच नाही. मग त्यावेळी जेव्हा विचार करायची वेळ येते, त्यावेळी ईश्वरासहित ही सगळी सृष्टी पुन्हा अनिर्वचनीय ठरते. म्हणून मला ईश्वर व्हायचं नाहीये. हे आपल्याला पक्के विचार पाहिजेत अंतःकरणात. आणि ते जर नसले, तर मग काय होऊन जातं, त्या अध्यस्थाची निवृत्ती अधिष्ठानमय असते, हा सिद्धांत काही माझ्या डोक्यात शिरत नाही. ही सृष्टी जर का अध्यस्थ असेल, तर ही सृष्टी निर्माण करणारा ईश्वर सुद्धा ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर अध्यस्थ आहे, पण तो या सृष्टीचा कर्ता आहे. आणि कर्ता आहे, अप्रतिहत सामर्थ्य आहे आणि अप्रतिहत सामर्थ्य असल्यामुळे त्याच्याकडे खूप मोठं कर्तृत्व आहे. असा जर विचार आला, तर मग आपल्याला त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी आपल्याला या ईश्वराचा खूप मोठा उपयोग होतो. कारण शेवटी मला कर्तेपणा नको आहे, मला अकर्त व्हायचंय, असं जर का असेल, तर कोणीतरी एक कर्म स्वीकारणारा, म्हणजे त्या कर्माचा कर्तेपणा स्वीकारणारा कोणीतरी एक व्यक्ती लागतो. व्यक्ती शब्दाचा अर्थ ईश्वर तरी पाहिजे किंवा श्रीगुरु तरी पाहिजे. अशा पद्धतीने तोच ईश्वर श्रीगुरु होतो अवताराच्या निमित्ताने. याचा अर्थच आपल्याला पक्का कळून घेतला पाहिजे, की हे ईश्वर नावाचं तत्व हे तात्पुरतं जगत निर्मितीपुरतं स्वीकारलं गेलेलं आहे. आणि ते स्वीकारलं का गेलं, तर त्याला कर्मफळं म्हणजे मी माझं कर्तृत्व भाव त्या ईश्वराला अर्पण करू शकतो आणि मी सहजच आकर्ता होतो, मी काही ईश्वर होतच नाही. अशा पद्धतीने जर विचार केला, तर अध्यस्थाचा बाध हा मला अधिष्ठानाकडे घेऊन जातो. त्या ईश्वराचा तिथे काही संबंध उरत नाही. सहजच ईश्वर बायपास होतो आणि मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. हा केवळ ईश्वराचा मोठेपणा आहे, हे आपल्याला समजूनच घ्यावं लागेल. पुढे हा 200वा जो श्लोक आहे, तो हिरण्यगर्भाचे स्वरूप सांगतो. सर्व जीवांचा समुदाय हेच रूप असलेला, सर्व देहातील सूक्ष्म शरीरे मिळून झालेला सूत्रात्मा सर्व व्यष्टी शरीरांमध्ये अहम रूपाने राहतो व तोच क्रिया व ज्ञान इत्यादी शक्तींचा स्वामी आहे. आता ह्या हिरण्यगर्भ या शब्दाचा अर्थ काय, की त्याला सूत्रात्मा म्हणतात आणि सूत्रात्मा म्हणजे जो सूत्र हलवतो तो सूत्रात्मा. मग आता सूत्रात्मा कोण आहे, तर तो ईश्वर आहे. आणि तो ईश्वर काय असतो, की सर्व समुदाय हेच त्याचं रूप आहे. कारण समष्टी शरीर म्हणजे विराट असा जेव्हा विचार मांडायची वेळ येते, तेव्हा ही सगळी जी काय या जगातली शरीरं आहेत, म्हणजे पदार्थ रूपाने असलेली जड अचेतन आणि जडचेतनाचा संघात असलेले सगळे जीव. आता ही सगळी जी काय शरीरं आहेत, ते त्याचंच रूप आहे. आणि ते त्याचंच रूप असेल, तर साधन दृष्टी मला फार सुंदर मिळते. त्याचंच रूप असेल, तर त्यालाच मी सगळ्यांमध्ये पाहावं. आणि त्या सर्वांमध्ये मी जर त्याला पाहिलं, तर ते पूजन कोणाचं होतं, तर ते वर्म सर्वेश्वर पूजनाचे.
म्हणजे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, अशी जर भाषा असेल, तर मग काय आहे, सर्वांमध्ये ईश्वर तत्व पाहायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर कुठल्याही जीवाचा मी द्वेष, मोह, मत्सर करायचाच नाही. अशी जर अंतःकरण वृत्ती ठेवून मी जर सर्वांशी प्रेमाने आणि आणखीन आपुलकीने सगळ्यांशी वार्तालाप केला, तर मला काय अडचण आहे? त्याने माझी अंतःकरण वृत्ती सहज शांत राहते आणि मी माझ्या स्वरूपाचा अभ्यास करण्यासाठी सहज मोकळा राहतो. म्हणून इथे काय आहे, सर्व जीवांचा समुदाय असलेला त्याचं रूप जे आहे, तो रूपामध्येही तोच आहे, त्या सर्वांच्या अंतःकरणातही तोच आहे. सर्व देहातील सूक्ष्म शरीरे मिळून झालेला सूत्रात्मा, त्यालाच हिरण्यगर्भ असंही म्हणतात. मग हा जो सूत्रात्मा आहे, तो सर्वांच्या अंतःकरणात राहून या सर्वांचं नियमन करतो. हा सूत्रात्मा म्हणजे ईश्वर. हा समष्टी रूपाने सर्वांच्या अंतःकरणात प्रविष्ट होतो आणि प्रविष्ट होऊन तोच त्या सर्वांच्या अंतःकरणाचं नियमन करतो. या शब्दाचा अर्थ, त्याला जशी जशी फळं त्याला द्यायची आहेत ती त्या त्या प्रमाणे तो देतो. शुभ कर्माची फलं शुभ देतो, अशुभ कर्माची फलं अशुभ देतो. पण या दोन्हीमध्येही त्या ईश्वराने आपल्याला सांगितलंय की तुला थोडंसं क्रियमाण स्वातंत्र्य दिलेलं आहे. तू त्या मिळणाऱ्या फळांपासून तू सुखी हो किंवा दुःखी हो, असं त्याचं म्हणणं नाहीये. तू सुखी होऊ नको, तू दुःखी होऊ नको, कारण तू सुखरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारिखा. मग माझा पांडुरंग जर का सुखरूप असेल आणि मी त्याचा वंशज असेल, तर मी रडायचं कशासाठी? पण ते काय आहे, ते रडणं घडतं आणि ते रडणं घडतं त्या अर्थी मी बंधनात आहे असा विचार मांडता येतो. म्हणून हे बंधनात ठेवण्याचं कार्यही तोच करतो आणि त्या बंधनातनं सोडवण्याचं कामही तोच करतो. कारण तोच माझ्या अंतःकरणात असतो. तोच मला बुद्धी देतो. बुद्धी दे रघुनायका असंही म्हणलंय. तोच मला या आत्मस्वरूपाकडे जाण्याची बुद्धी, निश्चय, आत्मज्ञान अशा पद्धतीने तोच मला श्रीगुरूंकडे जाण्याची बुद्धी देतो. तोच मला माझ्या अभ्यासाचीही बुद्धी देतो. पण ती बुद्धी दिल्यानंतर तो अभ्यास केला पाहिजे. त्यांनी मला बुद्धी दिली की तुला आता मात्र अध्यात्माचा अभ्यास करण्याशिवाय काही पर्याय नाहीये. मग मी तो रोज हळूहळू करावा. तो शांतपणे अंतःकरणात ठेवावा आणि त्याला तो वापरावा. जेवढा मला कळला आहे तो वापरावा. कळला नसेल तर तो कसा वापरायचा, काय पद्धतीने कळून घ्यायचा, ज्यांनी जाणला आहे त्याला विचारायचं. अशा पद्धतीने ह्या सगळ्या योजना या ईश्वराने आखून ठेवलेल्या आहेत. मग श्रीगुरु ही संस्था काढली कशासाठी? ती केवळ त्याच्यासाठी की अभ्यास करणारी काही मंडळी आहेत, त्या अभ्यास करणाऱ्या मंडळींचंही कल्याण व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने एक सूत्रबद्ध व्यवस्था तयार करणारा तो ईश्वर आहे. तो श्रीगुरु रूपाने आपल्याला समजावून सांगतो. असे कितीतरी विचार आपल्या पुढे करता येऊ शकतात. आता सर्व व्यष्टी शरीरांमध्ये अहम रूपाने राहतो. आता व्यष्टी शब्दाचा अर्थ आला इंडिव्हिज्युअल. आता तो प्रत्येकामध्ये तो अहम रूपाने राहतो. म्हणजे अहम अहम जे काय माझं स्फुरण आहे ते त्याच्याच निमित्ताने होणारं स्फुरण आहे. असा जर विचार केला तर मग त्या प्रत्येक अहमचा विचार मी त्या ईश्वरापर्यंत नेला पाहिजे. की जेव्हा आपण पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल अशी जेव्हा भाषा बोलतो, त्यावेळी मग काय आहे, मी पाहतो असं जेव्हा मी म्हणतो त्यावेळी मी काय पाहतो, तर मी माझ्या डोळ्यांनी समजा एक समोर पदार्थ पाहतो. आता समोर पदार्थ पाहत असेल तर त्या पदार्थांमध्ये सुद्धा ते त्याचंच स्वरूप आहे. अशा पद्धतीने मी जर प्रत्येक पदार्थांमध्ये पाहिलं तर मग काय, अहम आणि पुन्हा काय आहे, आणखीन ते समोरचे पदार्थ, असा जरी त्यामध्ये भेद केला तरी समोरचे आणि मी दोघांमध्ये जे काय अहमचं स्फुरण आहे ते त्याचं स्फुरण आहे, हा त्याचा विचार आहे. आणि मग तोच काय करतो, या सर्व क्रियांचा स्वामी आहे. आता तोच जर का क्रियांचा स्वामी असेल तर मग सर्व क्रिया त्याला अर्पण कराव्या. मग ते आपल्याला तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे, आता तुका म्हणे काय म्हणाले ते, की राम म्हणे नित्य तो जाणावा मुक्त. तुका म्हणाले, तुकाराम महाराज म्हणाले की जेवावे. मग जेवावे तर काय करावे, जेवायच्या आधी त्याचं नाम घ्यावं, मध्ये जेवण झाल्यावर त्याचं नाम घ्यावं आणि पुन्हा जेवण संपल्यावर त्याचंच नाम घ्यावं. मग असं जेवण जर का माझं रामाच्या नामस्मरणात झालं तर ते जेवण जेवण राहत नाही, त्याला उपवासाचा दर्जा येतो. अशा पद्धतीने जर का आपण सगळे विचार केले तर काय आहे, तोच सर्व आहे. तोच सर्व क्रियांचा राजा आहे. तोच काय आहे, ज्ञानाचा ठेवा आहे. आता ज्ञानाचा ठेवा आहे या शब्दाचा अर्थ अप्रतिहत ज्ञान आहे, त्याच्याकडे खूप ज्ञान आहे आणि तोच ते ज्ञान मला वाटतो. आता हे जे सगळे उपनिषदांचे विचार आहेत किंवा संतांचे विचार आहेत, ते सगळे विचार कोणाचे श्वास आहेत?
ते त्याचे श्वास आहेत. आणि त्याचे श्वास असतील तर तो ज्ञानरूपच आहे. उपाधी त्याच्या स्वाधीन असल्यामुळे, माया नावाची उपाधी स्वाधीन असल्यामुळे तो सहजच आनंद रूप आहे. आणि तो आनंद रूप होण्यासाठी मायासाठी खूप प्रयत्न करू शकतो. ब्रह्म मायासाठी काहीच प्रयत्न करू शकत नाही. ब्रह्म एकमेव अद्वितीय असल्यामुळे ते मला काही त्रासही देत नाही, ते मला काही अनुकूलही नाही किंवा प्रतिकूलही नाही. पण ते ईश्वर नावाचं तत्व जे आहे ते मात्र माझ्या हिताची काळजी घेतं. ते संतांच्या रूपाने माझं हित पाहतं आणि मला माझ्या आनंदाकडे घेऊन जातं. म्हणून तो सर्व शक्तींचा नियामक आहे. मग तो जर नियामक असेल तर मी नियम रूपाने त्याच्या म्हणूया नियमात जीवन जगावं आणि नियमात जीवन जगता जगता मी खऱ्या आनंदाशी एकरूप व्हावं. पुढचा जो 201 श्लोक आहे तो हिरण्य गर्भावस्थेतील सृष्टी हा एक विचार मांडणारा आहे. भल्या पहाटे किंवा तिन्ही सांजेच्या वेळी हे जग जसे मंद अंधकारात बुडून गेलेले दिसते तसे ते हिरण्य गर्भावस्थेत अस्पष्टपणे असते. आता हिरण्य गर्भावस्थेमध्ये म्हणजे अस्पष्ट असतं तर त्याला उदाहरण दिलंय की आपण भल्या पहाटे म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी किंवा सकाळी सकाळी जेव्हा फिरायला बाहेर जातो, मॉर्निंग वॉक त्याला असं आपण म्हणूयात, त्यावेळी आपल्याला ही जी सृष्टी असते लांबवर आपण जर का डोंगरांवर नजर दिली तर डोंगर हे अस्पष्ट दिसतात. रेखाचित्रासारखे दिसतात आपल्याला. काही रेषांच्या स्वरूपात असल्यासारखी झाडं आपल्याला दिसतात. स्पष्टपणे काही दिसत नाही. मग आता त्या स्पष्टपणे दिसत नाही तर त्याची जोडणी या लांछित अवस्थेशी केलेली आहे की हा चित्रदीपाचा मुख्य विषय असल्यामुळे की त्या कापडाला खळ लावून झालेली आहे आणि काही रेखाटन केलेलं आहे. म्हणजे ती ब्लॅक स्केचेस तयार केलेली आहे. त्या पेन्सिलीनी काही रेखाटन केलेलं आहे, काही रेगा मारलेल्या आहेत. पण चित्र अस्पष्ट आहे. चित्र काही अजून त्याच्यात रंग भरलेले नाहीत. म्हणजे ते स्पष्ट झालेलं नाही. म्हणून इथे काय आहे, ती रेखाटन अवस्था जी आहे ती हिरण्य गर्भाची अवस्था आहे. हा त्यातला एक विचार आपल्या पुढे चित्रदीप प्रकरण चालू आहे हे सांगण्यासाठीचा मुख्य विचार आहे. 202वा श्लोक असं सांगतो, श्लोक 3, ज्याप्रमाणे खळ भरून घट्ट केलेल्या कापडावर नियोजित चित्रांच्या आकृती शाईने आखल्या जातात त्याप्रमाणे ईश्वराच्या शरीरावर सूक्ष्म शरीरांच्या आकृती आखल्या जातात. म्हणजे जसं आता कापडावर खळ भरतात त्यावर रेखाचित्र काढलं जातं. म्हणून असं म्हणावं लागलंय इथं खरं, ईश्वराच्या शरीरावर ह्या आकृती आखल्या जातात. पण वास्तविक काय आहे ते ईश्वरच त्या रेखाटनाच्या निमित्ताने म्हणजे त्या पेन्सिल स्केचच्या निमित्ताने तोच त्या स्केचचं रूप धारण करतो असा विचार मांडावा लागेल. म्हणजे जेव्हा सृष्टी अपंचीकृत अवस्थेत असते म्हणजे याचा अर्थ ती प्रगट झालेली नसते पूर्ण, तेव्हा मात्र ही जी काय अस्पष्टता आहे सृष्टीची की जी भल्या पहाटे किंवा तिन्ही सांजेमध्ये आपल्याला भासते ती त्या पद्धतीची असते. म्हणून इथे अस्पष्टतेतनच पुढे मग व्यक्त दशा येते. हा त्यातला एक भाव मांडला गेलेला आहे की हे जे काय क्रमाने सृष्टी निर्माण झाली किंवा एकदम निर्माण झाली त्यातला क्रमाने सृष्टी निर्माण झाली या विषयीचा विचार हा पुढेचा असू शकतो. म्हणजे अपंचीकृत सृष्टीपासून ही पंचीकृत सृष्टी म्हणजे ही आपल्याला दिसणारी जी काय आत्ताची सृष्टी आहे ती उदयाला आली असा काहीसा एक विचार आपल्याला करता येतो. पण त्याआधी हा 203वा श्लोक जो आहे तो कोहळा हिरण्यगर्भ अशा पद्धतीने बोलतो. नुकतेच अंकुर फुटलेले धान्य किंवा अन्य वनस्पती अत्यंत कोवळी असते त्याप्रमाणे हा दृश्य सृष्टीचा अंकुर कोवळा असतो म्हणजे तो स्पष्ट झालेला नसतो. आणि स्पष्ट झालेला नसल्यामुळे त्याला कोवळा हिरण्यगर्भ अशी एक आपल्याला समजून पटण्यासाठी केलेली एक काय म्हणूया एक भाषा आहे. अशा पद्धतीने आपण त्याला काहीतरी नावं देऊन आपण त्याचं काहीतरी जस्टिफिकेशन केलं पाहिजे. म्हणून ते कोवळा हिरण्यगर्भ अशा पद्धतीने ते एक जस्टिफिकेशन झालेलं आहे असा विचार करता येतो. आता मागील श्लोकातील अस्पष्टतेला येथे कोवळेपणा असं म्हणलेलं आहे हा त्यातला एक भाव आहे. आता पंचीकरणानंतरचा विराट. आता विराट शब्दाचा अर्थ की जेव्हा ही सगळी शरीरं किंवा हे सगळं दृश्य जगत हे व्यक्त अवस्थेत येतं त्यावेळी त्याला विराट अवस्था असं म्हटलं गेलेलं आहे. आणि तो 204वा श्लोक असं सांगतो, एक सूर्यप्रकाशाने प्रकाशित केलेला लोक, रंग भरलेले कापडावरील चित्र, ताटांना कणसे लागलेले शेत याप्रमाणे शरीर व्यक्त झालेल्या विराट स्पष्ट भासतो. मग आता तो कोवळा हिरण्यगर्भ किंवा अस्पष्ट भासणारा किंवा रेखाटनाच्या स्वरूपात म्हणजे स्केचच्या स्वरूपात पेन्सिलीच्या ते जे काय भासत असतं अपंचीकृत अवस्थेतली 5 महाभूत ती व्यक्त होतात.
आणि मग ती व्यक्त होतात, तेव्हा त्याला काय होतं, त्याला म्हणायचं की ते हिरण्यगर्भ जो काय आहे विराट रूपाने आपल्या पुढे स्पष्ट झाला. म्हणून इथे काय आहे की लक्षावधी प्राणी, वनस्पती या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या पुढे प्रगट होतात. आता त्या एकदम होतात का क्रमाने होतात याचा विचार फारसा करून आपला वेळ वाया घालवायची गरज नाही. पण त्या निर्माण होतात एवढा विचार जर आपल्या पुढे आला, तर या सृष्टी निर्मितीचा जो एक क्रम आहे तो या भगवंतांनी म्हणजे या पंचदशीकारांनी आपल्या पुढे मांडला. आणि तो मांडला आहे, तो जसा आहे तसा स्वीकारावा आणि सृष्टी निर्माण झालेली आहे एवढा विचार जर आपल्याला पटला, तर ती सृष्टी मिथ्या आहे हा विचार पुढचा करायला आपल्याला अवसर मिळतो. आणि तो अवसर आपल्याला खूप महत्वाचा आहे. हा विचार आपल्याला खरंच खूप महत्वाचा आहे, करणीय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. 205वा श्लोक जो आहे, श्रुतीने सांगितलेला जो विराट नावाचं तत्व आहे, ते असं आहे. गीतेच्या 11व्या अध्यायात व पुरुष सुक्तात सुद्धा विराट सांगितला आहे. ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत सर्व अवयव त्याचेच आहेत. सहस्राक्ष, सहस्रपाद इत्यादी वर्णन त्याचे प्रसिद्ध आहे. त्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा हे वर्णन केलेलं आहे, पुरुष पुरुष सुक्तात केलेलं आहे. अशा पद्धतीने प्रत्येक अवयव हा त्याचा आहे. या गवतापासून म्हणजे आपण म्हणतो की गवत अगदी काडी मात्र त्याची किंमत असते, पण त्या काडी मात्र गवतापासून त्या अत्यंत काही मौल्यवान रत्नांपर्यंतचा जो सगळा सृष्टीचा निर्मितीचा विचार आहे तो त्या ईश्वराचाच आहे. आणि तो ईश्वरच ही रत्न होतो, तो ईश्वरच जीव होतो, तो ईश्वरच प्रत्येक पदार्थ होतो. हा जो विचार सांगितलेला आहे तो त्या ईश्वराची व्याप्ती सांगणारा आहे. म्हणून इथे विराट पुरुषाचं श्रुती स्मृतीमध्ये जे काय सगळं वर्णन केलेलं आहे ते जसं आहे तसं स्वीकारावं, त्याला कुठेही छेद देऊ नये आणि तो सर्वांमध्ये आहे असा विचार केला तर मग प्रत्येकासाठी आपण सहज प्रेमाने आपुलकीने आपला व्यवहार करू शकतो आणि त्याचा फायदा आपल्याला मिळतो. आपली अंतःकरण वृत्ती शांत राहते. बऱ्याच वेळा काय होऊन जातं, तो असा वागतो, हा असा वागतो, त्याला काय वागायचंय, त्यांनी काय वागायचंय हे सगळं त्याचं त्याला, कारण त्याचा गुण जसा वर असेल त्याप्रमाणे तो वागणार आहे. भगवत भक्ती सत्वगुणात भगवत भक्ती करेल, रजोगुणात तो पार्टी विर्टींचं आयोजन करेल आणि तमोगुणामध्ये तर विचारच बोलू नका. पण आपल्या दृष्टीने आपली अंतःकरण वृत्ती सत्वगुणाची असली पाहिजे, कारण ती आनंदाकडे जाते. म्हणून इथे विराट हे जे ईश्वराचं शरीर आहे ते समष्टी सृष्टीच्या निमित्ताने आपल्या समोर येतं आणि म्हणून त्या समष्टी सृष्टीमध्ये त्याचंच दर्शन होत आहे असा जर आतमध्ये भाव असेल तर माझी अंतःकरण वृत्ती सहज शांत राहायला खूप मदत होते आणि मग त्या शांत अंतःकरण वृत्तीमध्ये मी आत्मा आहे या आत्मज्ञानाचं जे काय चिंतन आहे ते मी करू शकतो. पुढे 206, 7 आणि 8 जे काय श्लोक आहेत ती ईश्वराची अपरंपार व्याप्ती सांगतायत. मी परवा बोलताना मागच्या काही प्रवचनांमध्ये बोललोय की ब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे आणि त्याच्या खालोखाल मोठी व्याप्ती कोणाची आहे, ब्रह्म स्वरूपाच्या खालोखाल, तर ती ईश्वराची आहे. अशा पद्धतीने ती ईश्वर हा या सृष्टीपेक्षाही व्यापक आहे. मग त्याची व्याप्ती कुठे आहे हे सांगणारे 3 श्लोक आहे आणि ते सांगतात. ईश्वरापासून सूत्रात्मा विराट ब्रह्मदेव विष्णू शिव इंद्र अग्नी गजानन भैरव मैराल मरिका देवी यक्ष राक्षस ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र गाय घोडा हरिण पक्षी पिंपळ वड आंबा यव भात गवत पाणी दगड माती लाकूड सुताराचा वाकस कुदळीपर्यंतचे सर्व ईश्वरच आहेत. त्यांच्या पूजेने फळे देतात. मुख्य मुद्दा काय आहे हा शेवटच्या वाक्याचा आपल्याला विचार करायचा आहे. त्याची व्याप्ती सांगितली आणि या व्याप्तीमध्ये काही राहिलं असेल तर तेही ऍड करून घ्या, म्हणजे काही अडचण नाही येणार. नाहीतर काय होईल, आपलं त्याच्यातच डोकं वाया जातं. अहो याच्यात हे ऍड करायचं राहिलं. पण पुढचा जो विचार आहे की सगळीकडे त्याची व्याप्ती आहे. भगवंतानी म्हटलंय की या सगळ्या माझ्या विभूती आहेत, सगळे काही जे काय आहे ते माझ्या विभूती आहेत असं एकदा त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. याचा अर्थ त्या भगवान श्रीकृष्णांची व्याप्ती सर्वांमध्ये आहे. मग त्या भगवंताला मी सगळ्यांमध्ये पाहावं असे जर विचार माझ्या अंतःकरणात आले तर मग हे सृष्टीचे अवयव कोणते, तर विराट शरीर आणि त्याचे अवयव म्हणजे त्या निमित्ताने आपल्याला ही सगळी दिसणारी माणसं हे सगळे त्याचे अवयव आहेत. म्हणून इथे अवयव अवयवी भाव संबंध करायचा असेल तर तो कसा होतो की त्या ईश्वराचेच ते अवयव आहेत. मग असं असेल तर त्यात भेद कशाला पाहावा, सृष्टी त्याची आणि त्या सृष्टीतला प्रत्येक घटकच तो झालेला आहे, तर मग भेद पाहण्याचं काही कारणच नाही. म्हणून सगळे जे काय पदार्थ आहे तो त्या आकाराचा होतो
मग त्या आकाराचा होत असेल तर प्रत्येक पदार्थात त्याला पाहावं आणि त्याला पाहून त्या प्रत्येक पदार्थाची पूजा करावी. नारायणाचे विश्वी त्याची पूजा करीत जावी. या कारणे तोषे व्हावी कोणीतरी काया. मग प्रत्येक विश्वातला पदार्थ नारायण असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीची पूजा, या शब्दाचा अर्थ त्याचा द्वेष मोह मत्सर न करता अगदी मी त्याच्याशी आनंदाने बोललो तर ती त्याची पूजा आहे. प्रत्यक्ष आरती घेऊन ओवाळली पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये. पण काय आहे, आपल्याला ती आरती ओवाळायची सवयच झालेली. कुठेतरी आरती ओवाळायची असेल तर ती आपल्या अंतःकरणातनं ती ओवाळली पाहिजे. अंतःकरणाची ज्योती तयार करावी आणि ती कशी असावी तर ती निस्संग असावी. ती सहजच ती ईश्वराची भूमिका सर्वांमध्ये पाहणारी असावी. मग प्रत्येक क्षणाला मी देवाची आरती करतोय हा भाव करायला काय हरकत आहे? इथे असं ते उत्तर आहे. आपल्याला एक समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा आपण एक विचार करतो, इथे तुकाराम महाराजांनी मांडलेला, केला मातीचा पशुपती परी मातीसी काय महती, शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी सामावे. आता त्या मातीची पूजा, त्या मातीच्या पिंडीची पूजा मी शिवपिंड आहे असं समजून केली तर मी शिवाशी एकरूप होईल. बरं, ती माती सुद्धा शिवरूप आहे हाही एक पुढचा विचार आहे. ती मातीच त्या ईश्वराने निर्माण केलेली आहे, तो त्या आकाराचाच झालेला आहे. मग असं जर असेल तर काय आहे, ती पूजा फार महत्वाची आहे आणि पूजेमध्ये माझी अंतःकरण वृत्ती ही शांत होणं अपेक्षित आहे. ही ती पूजा करण्याच्या निमित्ताने ज्याची मी पूजा करतो आहे त्याच्यामध्ये मी जर ईश्वर भाव समर्पित करून पूजा केली तर माझी अंतःकरण वृत्ती ही त्या पूजा करण्याच्या निमित्ताने त्या शिवाशी एकरूप होते, म्हणजे त्या ईश्वराशी एकरूप होते. आणि एकरूप झाल्यामुळे मला मात्र मी आनंदात आहे हे फळ मला मिळतं. निष्काम कर्मोपासनेत सुद्धा आनंद आहे. पण तो आनंद आपल्याला टिकाऊ करायचा असेल तर तो आत्मस्वरूपाच्या ऐक्याशी एकरूप होऊन झालेला असला पाहिजे. आणि तो होण्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे ते निष्काम कर्मोपासनेचं आहे. आणि ते जर क्वालिफिकेशन मला अंतःकरणामध्ये सिद्ध करायचं असेल तर मग मात्र ही निष्काम कर्मोपासना म्हणजे आनंदापर्यंत जाण्यासाठीच्या अभ्यासाची एक अंतःकरण वृत्ती तयार करण्याचं काम हे निष्काम कर्मोपासनेशिवाय शक्य नाहीये. मग निष्काम कर्मोपासनेला सहाय्यभूत कोण आहे तर हा ईश्वरच सहाय्यभूत आहे. हाही विचार आपल्याला करता येतो. गीताशास्त्र असेच सांगते. तो 209व्या श्लोकाचा विषय आहे. जे जशी जशी उपासना करतात त्यांना तसे तसे फळ मिळते. पूज्य दैवत व पूजा यांच्यानुसार कमी अधिक फळ मिळते. ये यथामाम प्रपद्यन्ते. म्हणजे इथे म्हणलंय, पण तरी सुद्धा आपल्याला जे जशी उपासना करतात, उपासनेचे 3 प्रकार सांगितले भगवद्गीतेत. एक सात्विक उपासना आहे, एक राजस आहे आणि एक तामस आहे. सात्विक उपासनेमध्ये त्याला देवाची प्राप्ती व्हावी या पद्धतीने तो उपासना करतो. उपासना शब्दामध्ये उप अधिक आसन, उप म्हणजे जवळ बसणे. आता आसन घालून जवळ बसणे, त्याच्या जवळ बसणे. आता त्या ईश्वराच्या जवळ बसणे या शब्दाचा अर्थ ते प्रतिमा पूजेच्या निमित्ताने असेल, त्याचा विचार करण्याच्या निमित्ताने असेल, किंवा पुन्हा त्याच्या अवतारांच्या गोष्टी ऐकण्याच्या निमित्ताने असेल, किंवा या पंचदशी सारख्या अभ्यासाच्या निमित्ताने असेल. कारण अक्षरही त्याचीच विभूती आहे, सगळं काही त्याचीच विभूती आहे. मग त्याचीच विभूती असली तरी सुद्धा कोणती अक्षरं वाचली पाहिजेत हाही विचार करावाच लागतो. जी अक्षरं मला बंधनातनं सोडवतात, म्हणजे अक्षरांचा समुदाय सोडवतो, त्या शब्दांना मी वाचलं पाहिजे, त्या शब्दांनुसार मी माझं जीवन जगलं पाहिजे. म्हणून जशी जे उपासना करतात तसं तसं फळ मिळतं. सात्विक उपासना केली तर जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा विचार होतो. राजस उपासना केली तर त्याच्यामध्ये सकाम विचार आहे. आणि सकाम विचार काय करतात की ती सकाम विचारधारा मला एखादं काही फळ मिळावं म्हणून अशा पद्धतीने ईश्वराचा विचार केला जातो. आणि तामस ज्या उपासना आहेत की ज्या अघोरी विद्यांचा विचार येतो त्यामध्ये समाजाचं नुकसान करावं वगैरे, अशा पद्धतीने ही उपासना चालते. म्हणून आपल्याला जी काय उपासना आहे ती सात्विक उपासना आहे. आणि ती सात्विक उपासना जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी परस्परांचा जो आदर आहे, परस्परांच्या उपासनेचा आदर जो आहे तो केला पाहिजे. आपण काय आहे, माझे गुरु श्रेष्ठ आहेत हे अगदीच बरोबर आहे. पण एखादी व्यक्ती येते आणि जेव्हा ती आपल्या पुढे मांडते की आमचे गुरु असं असं म्हणतात, आणि ते म्हणतात, आता ते जर का म्हणणं त्या उपनिषदाच्या तत्वज्ञानाला अनुकूल असेल किंवा त्याच्या मांडण्यात समजा कमी जास्तपणा असेल तो आपण सुधरवून घ्यावा. आणि तो सुधरवून घेऊन
त्याला सोप्या भाषेत जर का आपल्याला काही गोष्टी सांगता आल्या तर सांगाव्यात, आणि तो ऐकत नसेल तर रामकृष्ण हरी म्हणून तो विषय सोडून द्यावा, पण मात्र त्याचा द्वेष करू नये. म्हणून इथे काय आहे, की सांप्रदायिक जे सगळे संप्रदाय असतात, तर त्या संप्रदायांमध्ये भांडणं नसावे. अनेक संप्रदाय आहेत. राम संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे, दत्त संप्रदाय आहे. तिघांचाही विचार आहे तो अद्वैत विचार आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवतांच्या शिवाय उपासना कोणत्या देवांची चालते? म्हणजे ज्या ज्या देवता गुरुस्वरूपात माझ्या पुढे येतात, त्या देवदेवतांची उपासना चालते. लक्ष्मीची उपासना चालते, पण ती श्रीगुरु रूपात चालते. अशा पद्धतीने त्यातला विचार आहे, की आता सरस्वती देवीची उपासना आहे. आत्मारामामध्ये सरस्वती देवीचं, शारदा मातेचं केवढं महत्व विवरण केलंय. त्याचं कारणच आहे, ती शब्द रूपात माझ्या पुढे येते आणि माझा परमार्थ मला मोकळा करून सांगते. म्हणजे इथे आपल्याला या सांप्रदायिक विचार करताना आपण परस्परांचा आदर केला पाहिजे, आणि ते जर का भान सांभाळलं तर मग काय आहे, कुठल्याही संप्रदायातील उपासनेचा अनादर होणार नाही. तो जशी उपासना करतोय त्याला ती करू देत. आता शेवटी करणार काय? न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी, तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. आता ना जाणता जर का एखादा उपासना करत असेल तर ठीक आहे, त्याने ती उपासना करावी, आणि शेवटी काय आहे कळून घेण्यासाठी त्याला पुन्हा विचार करावाच लागेल. तो ह्या जन्मात करील, नाही तर त्या जन्मात करील पुढच्या. आपला मात्र या जन्मात विचार पूर्ण व्हायचा असेल तर काय आहे, आपल्याला फळाची अपेक्षा न धरता 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायाचा विचार आहे, तुला तुझं नियत कर्म केलं पाहिजे. आणि पुढे या 18व्या अध्यायात सुद्धा बोलताना श्री भगवंत म्हणतायत, की तुला तुझी उपासना करावी लागेल, आणि ती उपासना करायची असेल तर काय आहे, ती तुझ्या नियत कर्मालाच तू उपासनेचा दर्जा देऊन ती तू करू शकतोस. अशा पद्धतीने सुद्धा उपासना करता येते. मी माझं काम चोख करावं, ते अहंकार रहित होऊन करावं, आणि फलाशेचा विचार नसावा अंतःकरणात. कारण विचार असला तरी सुद्धा फळ जेवढं मिळणार आहे तेवढंच मिळणार आहे, आणि विचार नसला तरी सुद्धा फळ तेवढंच मिळणार आहे. मग मी विचारांचा करता भोगता कशाला व्हावं त्या फळाच्या अपेक्षेने? असे जर मी माझ्या अंतःकरणात विचार तयार झाले तर ती फळाची भूमिका, ते फळ मला असं मिळावं तसं मिळावं याची चर्चाच माझ्या अंतःकरणात होणार नाही. पण काय आहे, श्रद्धा आणि प्रेम या दोन्ही गोष्टी आपण अंतःकरणात निर्माण करून आपण आपल्या अभ्यासाचा विचार केला पाहिजे. समर्थांचं म्हणणं आहे, सद्गुरु होणं देव मोठा, जयास वाटे तो करंटा, अशी भूमिका आहे. आणि जेव्हा समजा अशी एक अंतःकरणात आपल्या किंवा आपल्या समोर, आपल्या घरात दारावर आपली कॉलबेल वाजली, आणि आपल्या समोर 2 समोर उभे राहिले. एक पांडुरंग समोर उभा राहिला आणि श्री गुरु समोर उभे राहिले. दोघांना या आत म्हणणार आपण हे निश्चितच आहे. पण लक्षात घ्या, जेव्हा पूजेचा मान द्यायची वेळ येते तेव्हा समर्थ काय म्हणतात याचा विचार पक्का असला पाहिजे, की सद्गुरु होऊन देव मोठा, जयास वाटे तो करंटा. त्या सद्गुरूंची पूजा प्रथम करावी आणि मग पांडुरंगाचीही करावी. आणि जर सद्गुरूंची पूजा आपण प्रथम केली तर तो पांडुरंगही खुश होईल, कारण तोच सद्गुरूंचं रूप घेऊन आलेला आहे ना, हे लक्षात घ्या. पांडुरंगाला आपल्याकडनं हेच अपेक्षित आहे, की अशी निष्काम पूजा जेव्हा मी श्रीगुरूंची किंवा त्या पांडुरंगाची करतो, म्हणजे पांडुरंगाला श्रीगुरूंमध्ये पाहतो, किंवा श्रीगुरूंना पांडुरंगामध्ये पाहतो, किंवा श्रीगुरूंना प्रत्येक व्यक्तीमध्ये पाहतो, किंवा श्रीगुरूंना किंवा पांडुरंगाला प्रत्येक व्यक्तीमध्ये पाहतो. असं सगळं जेव्हा घडतं तेव्हा मात्र या उपासनेचं जे फळ आहे ते मला मिळतं. म्हणून पूज्य दैवत व पूजा यांच्यानुसार आपल्याला कमी अधिक फळ मिळतात, पण तरी सुद्धा मला मॅक्सिमम फळ जर मिळवायचं असेल, की जे मोक्ष नावाचं फळ आहे, तर त्यासाठीची जी मशागत आहे ती पूजा निष्काम झाली पाहिजे. हा विचार खरंच खूप महत्वाचा आहे. आता मोक्षासाठी करावयाच्या उपासनेचा विचार मांडतायत, तो 210व्या श्लोकाचा विचार आहे. ज्याप्रमाणे स्वतःला जाग आल्याशिवाय स्वतः पाहत असलेले स्वप्न भंगत नाही, त्याप्रमाणे ब्रह्म हे तत्व जाणल्याशिवाय अन्य कोणत्याही साधनाने मोक्ष मिळत नाही. आता इथे एक वाक्य लिहिलंय माझ्या श्रीगुरूंनी, आत्मोपासनेने मोक्ष मिळतो. आता इथे उपासना शब्दाचा अर्थ पुन्हा 2 पद्धतीने विचार येतो. एक ध्यानाची पद्धत आहे. आता ध्यानाच्या पद्धतीमध्ये आपण जेव्हा बैठकीचं ध्यान करतो त्याला अहमग्रह ध्यान असं म्हणतात. त्या बैठकीच्या ध्यानाच्या निमित्ताने स्थूल देहाचा निराश, म्हणजे स्थूल देहाचा लय, नंतर सूक्ष्म देहाचा लय, आणि झोपलेलो नाही, आणि अशी जर अवस्था असेल तर मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो. अशी जी काय उपासना आहे ती उपासना मला माझ्या स्वरूपाचा
निश्चय करून देण्यास खूप मदत करते. श्री ज्ञानदेव तेच म्हणतात, तरी गा ऐसे करी यया आठा माझा पहारी, मोठुके निमिषभरी देतू जाय. तू मला एक क्षण दे. ठीक आहे. आणि तू आम्हाला मला जर का एक क्षण दिला तर मग तू काय आहेस, तुला मी त्या आनंदाचा अनुभव देईन. आणि त्या आनंदाचा अनुभव दिल्यानंतर तू त्या आनंदाची तुला चटक लागेल आणि तू सहजच तिकडे जाशील. ही आत्मोपासनेचा हा एक प्रकार आहे. समर्थांनी सांगितलेला आहे, आत्माराम उपासना तेणे पाविजे निरंजना, निसंदेह अनुमाना ठावची नाही. आत्मारामाची उपासना करायची असेल तर ती त्याच्याशी एकरूप होऊनच करावी लागते. म्हणून इथे काय आहे, उदाहरण दिलेलं आहे की जाग आल्याशिवाय स्वप्नभंग पावलेलं कळत नाही. त्याप्रमाणे ब्रह्म हे तत्व जाणल्याशिवाय अन्य कोणत्याही साधनेने मोक्ष मिळणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आणखीन कितीही साधने केली तरी सुद्धा आत्मविचाराचं साधन केल्याशिवाय मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था नाही. म्हणून स्वप्नातनं जर बाजूला पडायचं असेल तर मला जागच व्हावं लागतं. आणि स्वरूपाशी जर एकरूप झाल्याशिवाय मला जर आनंदाचा अनुभव येणार नसेल तर स्वरूपाशी एकरूपच होऊन आनंदाचा अनुभव घ्यावा लागतो. पण मी ब्रह्म आहे असा जो विचार आहे तो ध्यानातला विचार आणि पुन्हा जागृतीतला विचार. नको असलेल्या विचारांना हवे असलेल्या विचारांनी छेद देत अंतःकरण वृत्ती शांत करावी. सहा अहम म्हणत सोहमचा, म्हणजे अंतःकरण वृत्ती शांत ठेवून फ्रॅक्शन ऑफ सेकंद आनंदाचा अनुभव घ्यावा. सनिमित्त आहे विचार हा. पण एक दिवस या नको असलेल्या विचारांचं छेदन पूर्ण होईल आणि छेदन पूर्ण झाल्यानंतर सहजच माझी अंतःकरण वृत्ती आनंदामध्ये रमबाण होईल. आता त्यालाच तर सोहम म्हणतात. सहा अहम, मग अहमचं विसर्जन हे सहा मध्ये झालं पाहिजे. अहम सहा मध्ये विलीन झाला की उरतं काय, जे आहे ते उरतं, त्याला सो म्हणतात. सो म्हणजे आत्मस्वरूप. मग असं जे काय आत्मस्वरूप आहे ते प्रत्यक्ष मला अद्वैताचा अनुभव आणून देतं. आणि तो अद्वैताचा अनुभव आणून आल्याशिवाय माझा मोक्ष सिद्ध होत नाही. याचा अर्थ मोक्षाचं एकही साधन नाही, हे पक्क लक्षात ठेवावं. मोक्षरूप होण्याचं एकही साधन नाही, पण त्या मोक्षाच्या आड जणू काही येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या 5 भ्रांतींचा विचार आहे. तो भ्रांतींचा विचार दूर झाला की जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवून या, हा त्यातला भाग आहे. मग त्या भ्रांतींचा निराश आणि आत्मज्ञानाची प्राप्ती ही युगपत आहे. ज्या क्षणी मी भ्रांतींचा निराश होईल त्या क्षणी मी आनंदात येईल. पण ती जी स्थिती आहे ती सहज असली पाहिजे, ती साधन करून नसली पाहिजे. आणि अशी जी काय स्थिती आहे त्याला जीवनमुक्ती म्हणतात. म्हणून इथे आहे मी ब्रह्म आहे असा जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत कारणासह, म्हणजे मुख्य मुद्दा आहे, माझ्या दुःखाची निवृत्ती होत नाही. म्हणजे कारणासह दुःखाची निवृत्ती व्हायची असेल तर त्याला विचारच केला पाहिजे. तेथीचा विचारची केला पाहिजे साधके असं म्हणलंय. किंवा अहंकाराचा विचार जेव्हा मांडायची वेळ येते तैसा विचारून अहंकारू सांडिजे, मग अस्तीची वस्तू होईल. म्हणजे याला क्रम असाच आहे की अज्ञानाची निवृत्ती कारणासह असेल, म्हणजे विचारपूर्वक असेल तर ती निवृत्ती ही मोक्षरूप म्हणजे आनंदरूप ब्रह्माचीच असते. म्हणजे ती निवृत्ती मोक्षरूपच असते. हा त्यातला विचार मला सांगायचा महत्वाचा भाग आहे. ती आनंदाशी एकरूप होण्याची अवस्थाच असते, हा त्यातला एक भाव आहे. पुढे हा 211वा श्लोक म्हणतो, अद्वैताच्या अनुभवाला स्वप्नाचा दृष्टांत योग्य आहे. ईश्वर जीव इत्यादी रूपाने जे काही चेतन व अचेतन रूप सर्व जगत आहे ते अद्वितीय ब्रह्माच्या बाजूने एक स्वप्नच आहे. आता ब्रह्मस्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर वास्तवात काहीच नाही, आगाजे झालेची नाही तयाची वार्ता पुससी काही. पण जेव्हा मी जगत दिसतं, मला जगतातले पदार्थ कळतात, त्यावेळी मी ते पदार्थ आहे असं म्हणतो, त्यावेळी त्याला अनिर्वचनीयत्व दिलेलं असतं. म्हणजे ते पदार्थ सतासत विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या, म्हणजे वास्तवात नाही. म्हणजे पुन्हा तेच उत्तर आलं. मग ब्रह्मस्वरूपाच्या दृष्टीने जगत स्वप्नवत आहे हा अध्यारोपातला विचार आहे. मग असं जर स्वप्न असेल तर स्वप्न किती वेळ खरं असतं हा त्यातला भाग आहे. जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंतच त्या स्वप्नाला स्वप्नांचा दर्जा असतो. समर्थांचंही म्हणणं आहे, स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले. पुन्हा काय आहे की जे जे स्वप्नात दिसतं ते ते जागतेपणी निघून गेलेलं असतं. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की स्वप्न जेवढं खरं आहे तेवढीच सृष्टी खरी आहे. म्हणजे स्वप्न जर का सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असेल तर सृष्टी सुद्धा तशीच मिथ्या आहे, हा विचार करावा लागेल. म्हणजे
आपण म्हणूया की एका व्यक्तीला पडलेलं जे स्वप्न आहे त्याचा कालावधी थोडा आहे आणि जे जग नावाचं जे स्वप्नवत जगत आहे त्याचा कालावधी दीर्घ आहे. म्हणून जग हे मोठं स्वप्न आहे आणि व्यष्टी सापेक्षतेने पडणारं स्वप्न हे ते म्हणूया आपण कमी काळासाठीचा विचार आहे. पण दोघांच्याही टिकण्याच्या दृष्टीने विचार केला तर जे उत्पन्न होतं ते काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्या जगाला आणि त्या स्वप्नस्थ पदार्थांना सत्यत्व अजिबात नाही. सत्यत्व जे आहे ते केवळ आत्मस्वरूपाचं सत्यत्व आहे, म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं सत्यत्व आहे. हा विचार आपल्याला पक्का करावा लागेल. आता पुढचा जो 212 श्लोकाचा विचार आहे, ईश्वर जीव व जग सारखेच कसे. आनंदमय कोश हाच ईश्वर असून विज्ञानमय कोश जीव आहे हे मायाकल्पित असून त्यांनीच सर्वांची कल्पना केलेली आहे. आता विचार करायचा वेळ जेव्हा येते तेव्हा ईश्वरही काल्पनिक ठरतो आणि जीवही ठरतो. कारण एक ब्रह्मस्वरूप सर्व काल्पनिकच आहे. म्हणजे कल्पनेतनच निर्माण होतं. जग हे कल्पनेतलं आहे. म्हणूनच आपल्याला जग जर कल्पनेतलं असेल तर कल्पनेनीच एका नको असलेल्या कल्पनेचा विचार बाजूला करावा लागतो. मग हे बाजूला जर करायचा विचार वेळ येते तेव्हा जीव आणि ईश्वर या दोघांचा विचार करायची वेळ येते किंवा जगाचा विचार करायची वेळ येते तेव्हा ते सगळे मिथ्याच ठरतात. जीवही मिथ्या ठरतो, ते जगतही मिथ्या ठरतं आणि त्यांना निर्माण करणारा ईश्वरही मिथ्या ठरतो. म्हणजे पुन्हा ते जगत आहे तोपर्यंतच त्याची सत्ता असते, प्रतीती मात्र सत्तावान. माईक ठरतात या शब्दाचा अर्थच मिथ्या ठरतात आणि माईक शब्दाचा अर्थ मिथ्या असाच आहे. म्हणून काय आहे, या ज्या सगळ्या संकल्पना आहेत एक ब्रह्मतत्व सोडून त्या सगळ्या माईक संकल्पना आहेत. मग त्या माईक संकल्पनांनी, संवादी माईक संकल्पनांनी विसंवादी माईक संकल्पनांचा म्हणूया बाध करायचा आणि मी खरा कोण आहे याचा आनंद घ्यायचा. हा त्यातला मुख्य विचार आहे. ही सृष्टीचा जो विचार मांडलेला आहे किंवा या ईश्वराचा जो विचार मांडलाय तो केवळ मुक्त होण्यासाठी मांडलेला आहे. 213वा श्लोक आहे तो तेच सांगतो. ईश्वराने ईक्षणापासून अनुप्रवेशापर्यंतच्या सृष्टीची कल्पना केली. तसेच जीवाने जागृतावस्थेपासून मोक्षापर्यंतच्या सृष्टीची कल्पना केली. एक ईश्वराची कल्पना आहे, एक जीवाची कल्पना आहे. ईश्वराच्या माया स्वाधीन आहे म्हणून त्यांनी कल्पना केली तरी तो बंधनात सापडत नाही. पण जीव मात्र आहे ते बंधनात सापडतो. ईश्वराने ईक्षण केलं आणि तो प्रवेशित झाला, या सृष्टीमध्ये प्रवेश करता झाला, पण ईश्वरामध्ये काहीच फरक पडला नाही. माया त्याच्या स्वाधीन राहिली आणि त्यामुळे तो सुखी नाही झाला आणि दुःखी नाही झाला. तो त्या आनंदाच्या स्थितीत राहिला. पण इथे मात्र मी मात्र जीव जो आहे तो मी जीवसृष्टी उभी करतो आणि वास्तवात सगळं असतं ईश्वरी पदार्थ. म्हणजे या प्रत्येक पदार्थावर ईश्वराचा हक्क आहे. त्याचंच सगळं असतं, त्याचंच सिमेंट असतं, त्याचीच माती असती, त्याचंच दगड असतात, त्याचंच सगळं असतं. पण घर मी बांधतो, या जीवकृत सृष्टीमध्ये घर मी बांधतो आणि मग त्या बांधलेल्या घराचा अभिमान धरतो. 4-2 खुर्च्या इकडं तिकडं लावतो आणि त्याला मग हे माझं घर असं नाव देतो. फार काही काही नवीन नवीन संकल्पना लोक नावं देतात आणि नावं देऊन पुन्हा काय आहे, माझं घर. आता व्यावहारिक सत्तेत हे घर माझं आहे, पण ईश्वरी सत्तेत हे घर त्या ईश्वराचं आहे हा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणून काय आहे, ही ईशकृत सृष्टी आहे ती आपल्याला त्रास देत नाही. पण आपल्याला त्रास काय देते, तर ती जीवकृत सृष्टी त्रास देते. मी हे केलं या रूपाने विशेष अहंकार माझ्या अंतःकरणात धारण होतो आणि माझ्या अंतःकरणात विशेष अहंकार धारण झाला की मी बंधनात सापडतो. पण त्याच वेळी जर का मला श्री गुरूंसारखी व्यक्ती माझ्या जीवनात आली पूर्व पुण्याईनी आणि मी ती म्हणते तसा जर अभ्यास केला तर मी मोक्षापर्यंत म्हणजे माझ्या आनंदापर्यंत जाण्याची व्यवस्था होऊ शकते आणि त्यालाही ईश्वरच सहाय्यभूत असतो. त्या श्री गुरूंना आपल्यासमोर आणण्याचं कार्यही तोच घडवतो. त्यानंतर त्यांच्या पाया पडायला लावणाराही तो ईश्वरच आहे. तिथपर्यंत सगळं करतो आणि क्रियमाण स्वातंत्र्यात तो फक्त आपल्याला म्हणतो, बाबा रे आता मी तुला त्यांचं शरणाची धूळ म्हणजे ती तुझ्या कपाळाला लावलेली आहे. आता तू फक्त काय कर, त्या धुळीचा जो सुगंध आहे तो अभ्यासाच्या रूपाने प्रगट कर. आणि तो जर प्रगट करायचा असेल तर त्या क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये थोडंसं क्रियमाण स्वातंत्र्य, जसं त्या याच्या माकडचा खेळ करणाऱ्या खेळाच्या भूमिकेमध्ये त्या माकडाला तो म्हणूया तो जादूगार सांगतो,
की जा त्या समोर बसलेल्या व्यक्तीला नमस्कार करून ये. हा हात जोडतो, 4 पावलं चालली नाही की एक झटका देतो त्याला, तो परत मागे फिरतो. एवढंच क्रियमाण स्वातंत्र्य आहे, पण एवढ्यात मी मुक्त होण्याचा विचार करू शकतो. पण हे जे मुक्त होण्याचा जो विचार आहे, तो मला करावा लागतो. सृष्टीचं ईक्षण वगैरे तप, तप, तप म्हणून तो सहज करतो. त्याच्याकडे अमर्याद सामर्थ्य आहे. ते सगळं ठीक आहे ईश्वराचं. पण माझं काय? माझ्याकडे जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य मला मुक्त होण्यापर्यंतचं आहे. आणि असं मुक्त होण्यापर्यंतचं सामर्थ्य जे आहे, ते मी वापरलं पाहिजे. ते त्यांनी मला दिलेलं आहे आणि ते मी वापरावं अशीच त्याची इच्छा आहे. समर्थ तेच म्हणतायत, या नरदेहाचे नि संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. अहंताच आड येते. जीवकृत सृष्टीतली अहंताच आड येते. मग तेवढीच अहंता मी दूर केली, तीच अहंता मी जर का श्री गुरुचरणी वाहिली, तर मी मात्र माझ्या आनंदाकडे सहज निघून जाऊ शकतो. हा त्यातला एक खरा मोठा विचार आहे. 214वा श्लोक जो आहे, तो जीव व ईश्वर यांच्या संबंधी वेगळी मते का आहेत या संदर्भातला बोलणारा. त्या मतवाद्यांना अद्वितीय व असंग ब्रह्माचे ज्ञान नसल्याने माईक ईश्वर व माईक जीव यांच्या स्वरूपाबद्दल ते निरर्थक वाद करतात. आता हे वाद जे करणारे आहेत त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार? हे मतवाद्यांना तर एक अद्वैत चिंतन जे करणारे आहेत त्यांनाच त्या अद्वैताचा अनुभव आहे. म्हणजे अशा लोकांनाच अभ्यास करणाऱ्यांना तो अद्वैताचा अनुभव किंवा संकल्पना समजण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी आहेत. पण ज्यांची मतं उपनिषदांचा तुटक किंवा संकुचित विचार करणारी मतं असतात किंवा त्यातलं काही भाग उचलायचा आणि तेवढाच वापरायचा आणि ते वापरून काहीतरी विपरीत मत तयार करायचं, अशा पद्धतीने हे सगळे जे काय मंडळी आहेत, पूर्वपक्षी मंडळी, ती त्यांचे विचार मांडतात. आता त्यांचे विचार मांडतात, पण काय आहे, इथे विचार मांडून आपल्या मोक्षाचा विचार पक्का होत नाही. मग ते काय करतात, आपल्यामध्ये बुद्धिभेद तयार करतात आणि बुद्धिभेद तयार करून आपणच आपलं वाटोळं करून घेत असतो अभ्यासाच्या दृष्टीने, हे मला कळत नाही. म्हणून इथे काय आहे, संप्रदायपूर्वक मोक्षासाठीचा अभ्यास व्हावा ही भूमिका आहे. म्हणून एकाच ऐका असं पूर्वी म्हणायचे, की एकालाच तुम्ही सतत त्याचाच पाठलाग करा, त्यांचाच श्रीगुरूंचा पाठलाग करा, एकच ग्रंथ 10 वेळा अभ्यास करा. अशा पद्धतीने दासबोधासारखा ग्रंथ आहे, एक वेळा अभ्यास केला भागत नाही, मग अजून एकदा वाच. आम्ही सुद्धा विचारसागर किती वेळा वाचला? 10-12 वेळा वाचला. का वाचला? तो 10-12 वेळा वाचूनही अजून कळायचा भाग शिल्लक आहेच आहे. अशा पद्धतीने हे संतांचे ग्रंथ असतात, अत्यंत सुंदर आणि शांतपणे अगदी उत्कृष्टतेने लिहिलेले असतात. जीवब्रह्मैक्य ज्ञानाचे विचार अत्यंत स्पष्टपणे असतात आणि असे जे काय स्पष्टपणे विचार मांडलेले असतात, ते सगळे संत श्रीगुरु हे अत्यंत डाऊन टू अर्थ असलेल्या व्यक्ती असतात. त्या समर्थांनी अनेक जोड्या त्यांच्या दासबोधामध्ये लिहिलेल्या आहे, की अत्यंत महंत मोठा आहे, ज्ञानरूपाने तो एकरूप झालेला आहे, ज्ञानरूप झालेला आहे, पण त्यात तो जमिनीवर आहे. तो प्रत्येकाशी गोड बोलतो, चालणे सुंदर, बोलणे सुंदर, अशी भाषा आहे त्यांची. म्हणजे इतकं त्याचं सुंदरता आहे आणि अशा पद्धतीने तो डाऊन टू अर्थ असलेली व्यक्ती ती पंडिती थाटात कधी वागतच नाही. नाहीतर पंडिती थाटाने वागणारे हे जे काय सो कॉल्ड म्हणूया आपण, की हे जे काय विचारवंत असतात ते तर मोठे विलक्षण असतात. म्हणजे अभ्यंकर शास्त्रींचं उदाहरण मी नेहमीच देतो. ते नेहमी म्हणायचे, भाष्यकारा ते वाट पुसतू, आणि पुसतू शब्दाचा दाखवताना शब्द ते फळा पुसल्यासारखे दाखवायचे. वास्तवात ही ज्ञानदेवांची ओवी पुसतू शब्दाचा अर्थ विचारित विचारित असा शब्द आहे. मग असा जर अर्थ असताना हे जर विपरीत अर्थ काढणारे पंडित असतील, तर हे अद्वैताचं चिंतन करून सुद्धा पूर्वपक्षी राहतात. आता त्याला काय करायचं? असा आपला विषय नसावा. आपला विषय हा केवळ श्री गुरुचरणी असे अद्वैत चिंतनाचा विचार सांगणारे, त्याप्रमाणे जीवन जगणारे आणि ते मोक्ष साधन सांगणारे असे जे काही श्रीगुरु आहेत, ते कसे असतात? ते पंडिती थाटाचे नसतात, ते मोक्षरूप होण्यासाठीचा विचारच मांडतात. म्हणून इथे काय आहे, आपण कोणाचं वाचायचं आणि कोणाचं नाही वाचायचं हे समजलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतो, आपण फार बहुश्रुत असतो, बहु वाचत असतो. श्रीगुरु आणि संत काय सांगतात त्याच्यापेक्षा वेगळं वाचत असतो. 4 संत आहेत आपले, तुकाराम महाराज आहेत, ज्ञानदेव आहेत, समर्थ आहेत आणि पुन्हा नाथ महाराज आहेत. 4 बाहेर जायचीच गरज काय आपल्याला? एवढं मोठं श्रीमंती आपल्या पुढे आहे ग्रंथांची, मी कशाला आणखीन इतर ग्रंथांचा विचार करावा?
त्याला अनुकूल असतील तेवढं ग्रंथ जे भाग्यात आहेत ते वाचावेत. श्री गुरूंनी सांगितलं पंचदशीचा अभ्यास कर म्हणून पंचदशी वाचायची. अदरवाईज त्याचाही विचार करायची गरज नाही. जे आपल्याला श्री गुरु सांगतात तो आपल्या अंतःकरणाला अनुकूल असलेला ग्रंथ असतो, तो तेवढाच वाचावा आणि माझं जीवनमुक्तीचा विचार मी मोठा प्रगल्भ करावा. काही एक प्रक्रिया ग्रंथ आहे पंचदशी विचारसागर सारखा, आणि काही एक प्रकरण ग्रंथ म्हणजे ज्याच्यामध्ये मी कसं वागावं याचं विश्लेषण जास्त आहे. दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे, असे बस या 2 ग्रंथांना मी जवळ करावं आणि माझ्या मुक्तीचा आलेख हा मी सरळ ग्राफ तयार करावा आणि तो ग्राफ सहज पूर्ण होऊ शकतो. पण त्यासाठी या मतमतावाद्यांमध्ये मात्र माझी अंतःकरण वृत्ती पूर्व पक्षामध्ये विचार करत दूषित होता कामा नये. पुढचा जो विचार आहे तो 215व्या ओवीचा विचार आहे. विपरीत मतवाद्यांना अद्वैत बोध का होत नाही? आम्ही तत्वनिष्ठ पुरुषांना ओळखून सतत त्यांना अनुसरतो. इतर अज्ञजनांबद्दल आम्हाला खेदही होतो, पण त्या भ्रांत पुरुषांशी आम्ही वाद घालत नाही. आता हे म्हणणं आहे या पंचदशीकारांचं की काय आहे, आम्ही तत्वनिष्ठ पुरुषांना ओळखतो आणि त्यांचीच कास धरतो, त्यांनीच दिलेल्या ग्रंथांचं वाचन करतो आणि त्यांनीच सांगितलेल्या प्रवचनांचं अवलोकन करतो आणि आम्ही आनंदाशी एकरूप होतो. पण करणार काय? इतर अज्ञानी जे जन असतात, आता एखादी व्यक्ती अशी असते की ती विपरीत वागत असते, विपरीत साधनेचे विचार करत असते. आता समोर येते व्यक्ती, आता हिला कसं समजून सांगायचं, कारण एकदा प्रयत्नही होतो पण ती व्यक्तीच ऐकत नाही. मग अशा व्यक्तींना पाहून खेद होतो, वाईट वाटतं. पण करणार काय? मुख्य मुद्दा आहे, भ्रांत पुरुषांशी वाद घालण्यात काही अर्थ नसतो, कारण त्या वाद घालता घालता मी त्यांच्यासारखाच झालो तर काय, अशी एक भीती असते आपल्याला तिथे. आणि अशी भीती जी आहे ती आपल्याला लक्षात घ्यावी. आणि जो तीव्र मुमुक्षू आहे तो सत्वगुणी मुमुक्षू असतो आणि त्यांनी केवळ आपल्या जीवनार्थ, आपल्या अविद्या निवृत्त्यर्थ आपण आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि तोच अद्वैत वेदांताचा तत्वज्ञानाचा विचार मला माझ्या अंतःकरणात करायचा आहे. आणि म्हणूनच हे विचार मांडलेत काही ठिकाणी की विचारल्याशिवाय बोलू नये. पण आपली जी काय बुद्धी असते ती विचारल्याशिवाय बोलायला जाते. कदाचित आपल्याला आपल्या श्रीगुरूंनी सांगितलेला विचार असतो, त्या निमित्ताने सर्वांचं कल्याण व्हावं अशी ही भूमिका असते. माझ्या श्रीगुरूंबरोबर एकदा चर्चाही झाली होती माझी की तुम्ही एवढं हे तत्वज्ञान सांगता आणि ते अत्यंत व्यवस्थित आहे, ते मला पटलंय. पण ते म्हणाले, अरे इतरांना कुठं पटलंय? इतरांना ते पटत नाही आणि तू कितीही सांगितलं तर पटायचं नसेल तर पटणारच नाही. असं असेल तर म्हणे असं कसं करायचं? मी म्हणलं असं कसं? तर ते म्हणाले गुणांचा प्रभाव. सत्वगुण असेल तर तो सहज पटवून घेईल, रजगुण असेल आणि तमगुण असेल तर पटवूनच घेणार नाही. म्हणून इथे काय आहे, इथे आपण फार काही दुसऱ्यांना सुधारवायच्या नादी जाऊ लागू नये. आपणच आपल्याला सुधारवण्यावर जास्त लक्ष लक्ष द्यावं. नाहीतर मग आपली बुद्धी, आपला वेळ या सगळ्यांचा अपव्यय होतो. मग एका क्षणाला एका ठिकाणी मात्र अशा व्यक्तींना सोडून द्यावं आणि आपल्या आपल्या अभ्यासात आपण मग्न असावं. 216वा श्लोक जो आहे तो असं सांगतो, ईश्वर व जीव यांच्याविषयी भ्रम असलेले वादी, गवताची पूजा करणाऱ्यांपासून पातंजल योग दर्शनांपर्यंत सर्व मते ईश्वराविषयी भ्रमात आहेत व चार्वाकापासून सांख्यांपर्यंत जीवाविषयी भ्रमिष्ठ आहेत. आता ही ईश्वराविषयी भ्रमात आहेत आणि भ्रमिष्ठ आहेत, दोन्हीचे अर्थ एकच. एक अद्वैत तत्वज्ञानाचा सांगड घालणारी जी भूमिका मांडणारे संत श्रीगुरु आहेत तेच केवळ आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत. पण हे पातंजल मत असो किंवा सांख्य मत असो, हे सगळी मतमतांतर जी आहेत ना, ती मतमतांतर सगळी फुसकी आहे. आणि अशी फुसकी जी काय मतमतांतर आहेत ती आपल्या आनंदाचा विचार कधीच करू शकत नाही, म्हणून ती सोडून द्यावी. म्हणून इथे भ्रमात असलेले जे वादी आहेत, मग ते पातंजल असो नाहीतर सांख्य असो, दोन्हीही आपल्याला त्याज्य आहेत अभ्यास करण्याच्या दृष्टीने. कारण जेव्हा संवादी अभ्यास करण्याची वेळ येते तेव्हा या मतमतांतरांचा विचार काय आहे, त्या मतमतांतरांचा अजिबात विचार करायचा नाही. इथे मात्र प्रक्रिया ग्रंथात होतो तेवढ्या पुरता करायचा आणि तिथून पुढे आपल्या साधनेचा विचार जेव्हा येतो तेव्हा मात्र आपल्या अभ्यासाचाच केवळ विचार करायचा. हा मुख्य म्हणजे अद्वैत तत्वज्ञानाचा विचार करायचा, हा मुख्य विचार आपल्याला पक्का असला पाहिजे. पुढे हा 217वा श्लोक आहे, त्याचा थोडा विचार करूया आणि आज आपण इथे थांबूया. अद्वितीय ब्रह्म ते जाणीत नसल्याने त्या संबंधी त्यांची सर्व मते भ्रमामुळे आहेत.
त्यांना मुक्ती तर नाहीच, पण ऐहिक सुख तरी कसे मिळेल? समर्थांचं म्हणणं आहे की प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. अहो, ज्याला प्रपंच धड करता येत नाही, जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र फुससी काय. तर तो परमार्थ तरी काय करणार, आणि परमार्थ करत नसेल तर त्याचा ऐहिक तरी काय असणार. हे सगळे विचार आहेत. म्हणून इथे जेव्हा दोनपणा येतो, दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. म्हणजे जिथे जिथे दुसरा आपल्या पुढे सत्यत्व रूपाने येतो, तेव्हा तेव्हा हे संसार भय आपल्या पुढे आहे. म्हणून अद्वितीय ब्रह्म ते जाणीत नाहीत. द्वैत सत्यत्व बुद्धी असल्यामुळे ही पूर्व पक्ष मतवादी, तर त्यांना अद्वैताचा विचारच कसा करणार आहे. जे विचारच करत नाही त्याला अद्वैताचा अनुभव येण्याची व्यवस्था नाही. आपली संत मंडळी ही अनुभव रूप होऊन मला सगळं तत्वज्ञान देतात, तेव्हा आपल्याला निदान अशा अनुभव आलेल्या संतांचा आणि श्री गुरूंचा अंगीकार करायला काय अडचण आहे. म्हणून इथे काय आहे, ही व्यावहारिक सत्ताच मोठी पालटणारी आहे, ती बदलणारी आहे. आज जे मला अनुकूल वाटतं ते उद्या प्रतिकूल वाटायला लागतं. मग आता त्याच्याबद्दलच सतत विचार करणारे हे पूर्व पक्षी, त्यालाच सत्यत्व देणारे पूर्व पक्षी, त्यांचं मत तरी कुठे काय एकमत असणार आहे. ते एकमेकांच्या मतांचा अनादर करतात, एकमेकांवर कुरघोड्या करतात. याची ख्याती तो मोडून काढतो, त्याची ख्याती तो मोडून काढतो. म्हणजे काय आहे, ते सतत एकमेकांशी भांडतच असतात. आणि मग भगवंत म्हणतो की मी अशांत आहे आणि मी सुखात आहे. ही दोन वाक्य काही एका शेजारी एक थांबत नाही. हे पूर्व पक्षी असे आहे, अशांत असतात, त्यामुळे त्यांना सुखात हे कधीच जीवन जगण्याची आशा मिळत नाही. म्हणून आपल्याला केवळ अद्वैत चिंतन करणीय आहे, आणि त्याच अद्वैत चिंतनाचा जो विचार आहे, ते अद्वैत तत्व कसं असतं, काय पद्धतीने अनुभवाला येतं, हा पुढे काही श्लोकांचा विचार आहे. तो मात्र आपण पुढच्या वेळेला पाहूया. पण आज आता मात्र इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. आचार्य नमस्कार. नमस्कार. केतन बोलतोय, केतन बोंद्रे डोंबिवलीवरनं. बोला बोला. बरे आहात ना? हो, बरं आहे, बरं आहे. हा. एक शंका होती. हा. समजा हा. म्हणजे शंका अशी होती की काही काही म्हणजे नियतकर्मामध्ये काही काही प्रोफेशन्समध्ये हा. विचार आणि त्या अनुरूप चिंतन करण्याचा एक म्हणजे त्या इन्हरंट त्याच्यातच असतं त्या प्रोफेशनमध्ये. हा. उदाहरणार्थ लेखक असतात हा. किंवा पत्रकार असतात किंवा असे जे असतात ते. हा. आणि आपल्याला हा जो आपला जो मार्ग आहे त्याच्यामध्ये विचार हा सगळ्यात महत्वाचा आहे, आपण हो. बघतो सातत्यानं. हो. तर ह्या दोन गोष्टींमधल्या विचारांमध्ये एक एक आहे तो प्रपंचाचा विचार आहे, त्यात हो. प्रपंच येतो प्रोफेशन, आणि हो. दुसरा आहे परमार्थाचा विचार आहे. हो. ह्याच्यामध्ये सारखं एक अंतर ठेवत राहायला हवं का, आणि त्याची काळजी कशी घेत राहावी की बाबा या दोन गोष्टींमधल्या विचारांमध्ये अंतर आहे हे स्वीकारून. हा. कसं माहितीये का, अंतर या शब्दाचा अर्थ आपल्याला असा घ्यावा लागेल की या लेखक किंवा हे जे काय विचार आहेत आता तुम्ही बोलला, त्यांनी माझा मोक्ष सिद्ध होणार नाही. बरोबर. हा. पण हे जे संतांचे विचार आहेत त्यांनी माझा मोक्ष सिद्ध होईल, हा एक त्यातला भाग झाला. बरोबर आहे. बरोबर. पण समर्थ काय म्हणतात माहितीये का, की प्रपंचातले जे गुण असतात तेच परमार्थात उपयोगाला येतात, असं समर्थांचं म्हणणं आहे. आता देहादी प्रपंच करताना किंवा आपलं प्रोफेशन करताना आपल्यामध्ये असलेली प्रामाणिकता किंवा चिकाटी किंवा काम करण्याची जी काय आदर्श वृत्ती आहे, ती मला मात्र माझ्या अभ्यासाला उपयोगाला येते. मी जर माझं काम 8 तास अत्यंत प्रामाणिकपणे करत असेल, तर मला जी काय अंतःकरणामध्ये एक ठहराव, म्हणजे ते समजून घेण्यासाठीचा जो एक बुद्धीला मिळालेला एक तो वारसा जो असतो ना, तो मला परमार्थाचा अभ्यास करायला खूप उपयोगाला आहे. अच्छा. अशा पद्धतीने आपण दोन्ही कोरिलेट करू शकतो, आपलं प्रोफेशन आणि या सगळ्या गोष्टी. अशा अर्थाने ते संवादी करून घ्यायचं. संवादी करून घ्यायचं. उदाहरणार्थ आता माझे म्हणजे मी ज्या ऑफिसमध्ये काम करत होतो ना, तिथे मी ऍक्च्युअल क्लास 3 म्हणजे सामान्य माणूस. पण माझे साहेब काय मला म्हणाले, की "अरे मॉडेलमधनं पाणी जातंय ना,
तू निदान ते पाणी असं का जातं याचा विचार कर, म्हणजे तू बेसिक विचार करायला शिक, असं मला त्यांनी सांगितलं. जेव्हा मी 95 साली अभ्यासाला सुरुवात केली, त्यावेळी मी या परमार्थातले बेसिक विचार करायचे आहेत मला, हे मला तिथे कळून आलं. म्हणजे ती क्या जी बुद्धी आहे ती मला इथे उपयोगाला आली. क्या बात आहे. हा, मग इकडचं तिकडे तिकडचं इकडे अशा पद्धतीने आपण खूप छान जीवन जगू शकतो. म्हणजे दोन्ही. मला काका म्हणाले होते की तू ऑफिस घरात कधी आणू नको आणि घर कधी ऑफिसात नेऊ नको. हा, बरोबर. अशा पद्धतीने. खूप छान. हरिओम तत्सत. हरिओम. मला हा, हा बेसिक प्रश्न वाटेल पण तुमचा आवाज हळू येतो. हा आपण हा अगदी म्हटलं बेसिक प्रश्न वाटेल, हा पण सर्वम खलविदम ब्रह्म जे आपण म्हणतो हा त्यात खलूचा अर्थ म्हणजे खरोखर अशा हा अर्थाने आपण घेतो. हा तर म्हणजे तिथे तो खलू हा शब्द का वापरला असेल असं मला सारखं मनात येतं हा की म्हणजे ते एक अवांतर वाक्य आहे ना, महावाक्य तर नाहीये. हा आणि महावाक्यात आपल्याला सद्गुरूच आपल्याला सांगतात की तत्त्वमसी, हा. त्यामुळे त्याच्यावर माझी कुठलीही शंका नाहीये माझ्या मनात. हम्म. पण मग हे अवांतर वाक्य आहे म्हणून त्यांना ते असं अंडरलाईन करून सांगायला लागतंय का की नाही, सगळीकडे खरोखरच ब्रह्म आहे? चार चार खरंच खरोखरच असं म्हणजे म्हणायचं काय आहे माहितीये का, की सर्व खलु इदम ब्रह्म हे काही एक मांडून झाल्यावर म्हटलं असणार आहे. म्हणजे काही एक, हा म्हणजे जसं ज्ञानेश्वरीमध्ये की तुम्ही ज्ञानदेव काही ओव्या मांडतात आणि मग म्हणतात तैसा विचारुनी अहंकारू सांडीजे, त्याला सिद्धांताची हम्म, ओवी, मग अस्तिची वस्तू होईजे. तसं हे बरोबर. सिद्धांताचं बोलणं आहे. पण हे हम्म, सिद्धांताचं बोलणं बोलताना याच्या पूर्वी काहीतरी बोललं गेलेलं असलं पाहिजे. हा, आणि त्याच्यावरनं सिद्धांत म्हणजे त्याच्यावरनं काढलाय. हा सिद्धांत आपल्या गळी उतरवलेला आहे की हे सर्व ब्रह्मरूपच आहे, असं अगदी अगदी मराठीतला त्याचा विचार केला. हो. आपण म्हणतो ना, खरोखर मी सांगतोय. आता वास्तवात मी हम्म, खोटं बोलत असतो का नसतो बोलत, पण तरी सुद्धा मी म्हणतो खरोखर मी तुला हे सांगतोय, असं जेव्हा बोलतो त्यावेळी आपल्याला ते म्हणणं जास्त पटवून द्यायचं असतं. म्हणजे तिथे तेच. पद्धतीने तो विचार असू शकतो. अगदी. बरोबर. हा, म्हणजे मग मग ह्याला सिद्धांत वाक्य म्हणायचं आपण? आता त्या स्क्रिप्ट मधलं ते सिद्धांत वाक्य आहे. म्हणजे ते जे स्क्रिप्ट म्हणजे आहे, ते जे सर्व स्क्रिप्ट मधला. खलु हा, इदं ब्रह्म, त्याचं जे वरचं बरोबर. स्क्रिप्ट असेल त्याला धरून दिलेलं हे सिद्धांताचं वाक्य. हा सिद्धांत वाक्य आहे, बरोबर. हा, पण म्हणजे जेव्हा रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट घ्यायला पाहिजे. महावाक्य विचार येतो तेव्हा केवळ 4 वाक्य, की ज्या वाक्याने जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य हे सहजच सांगितलं जातं, त्याला महावाक्य म्हणतात. बरोबर. हा, आणि म्हणजे आता हे वाक्य आपण रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट घेतलं. हे घेतलं. वरती जे काय दिलंय त्याच्यावरनं आता हे आम्ही हा, म्हणतो की सर्वं खलविदम ब्रह्म. ब्रह्म आहे म्हणजे सर्व हे ब्रह्मरूपच आहे, असं जर असेल हम्म, तर तू सर्वांमध्ये तेच तत्व पहा, हे मला त्यांना सांगायचंय. बस हा बरोबर. हा, म्हणजे आपण अगदी आरामात काही काही वाक्य वापरतो, हा. तर मला सारखं असं की खलू हा शब्द तिथे त्यांनी का वापरला असेल? माझंही संस्कृतचं अज्ञानच आहे, पण ज्यावेळी म्हणजे मी माऊलींची जेव्हा पाहतो किंवा इथे काही पंचदशीचा विचार मांडायची वेळ येते, तेव्हा ते सगळं पूर्व पक्ष मांडून झाल्यावर ते मग सांगतात, हा आता मी तुम्हाला उत्तर पक्षाचा विचार सांगतो. तो केवळ सिद्धांताचा बरोबर. विचार असतो. हा त्यातला. बरोबर. हा, मग तेवढाच आपण लक्षात घ्यायचा असतो. होय. तर त्याचा अर्थ असा पण होऊ शकेल का की खरोखर हे ब्रह्मच आहे, पण वरवर बघताना हे अनात्म वगैरे दिसतं, ह्या अर्थाने ते खरोखर असा शब्द वापरलाय नाही, का? 2 पद्धती आहेत ना. एक अपवादाकडनं बोललेली भाषा आणि एक अध्यारोपाची भाषा. हम्म, अध्यारोपात हे जग सत्सतासत विलक्षण अनिर्वचनीय आहे. हम्म, आणि अपवादात जेव्हा व्यवहार करण्याचा वेळ येतो, म्हणजे 2% बाधित अनुवृत्तीने, त्यावेळी मग मांडलं जातं की हे जग सुद्धा कसं आहे, खरोखर कार्यकारण भाव संबंधाचा विचार केला, म्हणजे कल्पित रूपाने ब्रह्माला कारण म्हणलं आणि ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे आणि ज्या जगामध्येही ते अस्तित्व कळणं आणि प्रियत्व दिसतं, त्या अर्थी हे जगत सुद्धा तेवढंच
ब्रह्मरूप आहे. तरी सुद्धा पुन्हा म्हणजे जगाचा काच होतोच ना ब्रह्म म्हणलं तरी. हो. नाही म्हणजे खरं हे ब्रह्मच आहे, हा. पण आपल्याला खरं दिसत नाही. आपल्याला भासतं तेच खरं दिसतं. हा. ह्या अर्थाने ते खरोखर म्हणजे ते त्याचा का भाग झाला असता हे ते खरोखर. खरोखर हे ब्रह्मच आहे असं मग त्या तुम्ही खलूचा त्याच्या अर्थ आधीच स्क्रिप्ट म्हणताय. तेच म्हणजे खलूचा अर्थ असा जरी पुढचं मागचं नाही घेतलं तरी ते दिसण्यामध्ये आपण जे खरं सत्यत्व देतो दृश्याला तर ते खरोखर ब्रह्म आहे असं त्या खरोखरचा अर्थ असं मला वाटतं. वास्तवात जग झालेलंच नाही म्हणणं आहे त्यांचं. तेच. आद्यारोपात धरून ही भाषा बोलली जाते. मग हम्म. ती आद्यारोपातली भाषा जगाकडनं आहे का स्वरूपाकडनं आहे? स्वरूपाकडनं अपवादाची जरी भाषा असली तरी स्वरूपाला सेंट्रली धरून पुन्हा या जगाची भाषाही बोलतात. म्हणजे अनेक पद्धतीने ते विचार मांडले जातात. म्हणजे स्वरूपाकडून बघितल्यावर ते खरोखर हे वाक्य वास्तवात नाही अशी पण एक भाषा आहे. असेल तर ते त्याच्यापेक्षा वेगळं कसं असेल, आणि जर ते तुला सत्यत्वाने भासत असेल तर तू बंधनात आहे, आणि ते सतसत विलक्षण असा विचार करून तू जर का अभ्यास केला तर सहजच आनंदाशी एकरूप होशील. असंही बोलणं आहे त्याच्यात. म्हणजे खऱ्या अर्थाने असं ते खलू खऱ्या आहे. खऱ्या अर्थाने. सर ते निर्णय किंवा कन्क्लुजन अशा अर्थाने घेता येईल ना? कसंही घ्या, तुम्ही काही करा, ते जे म्हणणं आहे ना ते स्वीकारावंच लागेल. हा, मग तेच म्हणते, म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यात कन्क्लुजन म्हणून ते म्हणजे आधी अभ्यास करून ती सिद्धांताची उभी आली. साक्षात्कार. तैसा विचारून अहंकारू सांडीजे, तसंच झालं ते. ठीक आहे, धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.